परब्रह्मणे नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ಇವತ್ತು ದಿಲ್ಖುಷ್ ಮಿತ್ರ ಮಂಡಳದ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ಸತ್ಸಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಪ್ರಸಾದದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅದೇ ರೀತಿ ಸೋಲಾಪುರ ಗ್ರಾಮದ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಆಗಿರತಕ್ಕಂತಹ ಗೋರೆ ಸಾಹೇಬರ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮಹಾಮಂಗಲಾರತಿಯನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು। ಈ ದಿಲ್ಖುಷ್ ಪರಿವಾರಕ್ಕೂ ಇದನ್ನು ಆಯೋಜಿಸಿರತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಸುರೇಶಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೂ ಗಣಪತಿ ಅವರು ಅನಂತ ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು ಅಂತ ಗಣಪತಿಯ ಚರಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ। ಮೂಕರಲ್ಲ, ಬಾಯಿದ್ದು ಯಾರು ಪರಮಾತ್ಮನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಯಾರು ದೇವರ ನಾಮವನ್ನು ಹಾಡುವುದಿಲ್ಲವೋ ಅಂತವರಿಗೆ ಮೂಕರು ಅಂತಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಓಣಿ ಒಂದೊಂದು ಗಣಪಗಳನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕವಾಗಿ, ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾರಿ ಶ್ರಾವಣ ಮಾಸವನ್ನು ತರುವ ಮೂಲಕವಾಗಿ, ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾರಿ ನವರಾತ್ರಿಯನ್ನು ಆಚರಿಸುವ ಮೂಲಕವಾಗಿ ಅವರು ಕಣ್ಣುಗಳಿಗೆ ದೇವ ದರ್ಶನ ಆಗಬೇಕು, ಕಿವಿಗಳಿಗೆ ಮಹಾತ್ಮರ ಹಿತವಚನಗಳು ಬೀಳಬೇಕು। ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಓಣಿಯ ತುಂಬೆಲ್ಲ ಗಣಪತಿಗಳಿರುವಾಗ ಎಲ್ಲ ಗಣಪಗಳನ್ನು ತಿರುಗಾಡಿ ನೋಡ್ತಿದ್ರೆ ಕಾಲುಗಳು ನಾವು ಧನ್ಯ ಆದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾಲುಗಳು ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಯನ್ನ ಮಾಡಿದಂಗಾಗಿರ್ಬೇಕು। ಹೋದಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದೊಂದು ಗಣಪನ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಆತನ ಆರತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ನಾಲಿಗೆಯಿಂದ ದೇವರ ಧ್ಯಾನ ಆಗಿರ್ಬೇಕು। ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗೆ ಒಂದೊಂದು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು, ಕಣ್ಣಿಗೆ ದರ್ಶನ, ಕಿವಿಗೆ ಅವರ ಶಬ್ದ ಸ್ಪರ್ಶನ, कालुಗಳಿಗೆ तीर्थयात्रेय साळाबादाप्रमाणे दिलखुश मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम, गणपतीचं पूजा आज बघितलो आपण। माननीय आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आणि आमचे धडाडीचे आमदार सर्वांचे मार्गदर्शक देवेंद्रजी कोटे, तसेच आमचे सोलापूर शहराचे अध्यक्ष रोहिणीता तळवळकर व माजी महापौर यन्नमक्का यांनी या ठिकाणी आमच्या भवानीपेठचा राजाचा महापूजा त्यांनी केलेला आहे। तसेच आमच्या या ठिकाणी या विभागात दरवर्षी आमचे विजापूरचे अप्पाजी अभिनव सिद्धारूढ अप्पाजी, तसेच या बसवारूढ मठाचे मठाधिपती आमचे शिवपुत्र अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी भव्य प्रमाणात होत असतो, झालेला आहे। आणि तसंच सर्व भक्तगणांना या ठिकाणी आमच्या दिलखुश मित्र मंडळाच्या वतीनं महाप्रसाद दिला जातो। या दोन्ही कार्यक्रमाला या भवानीपेठचे सर्व माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। चांगल्या पद्धतीचं प्रवचन मी बघितलो। आजपर्यंत 1 तास 1.5 तास प्रवचन होत असतंय, आज 2 तास प्रवचन ऐकायला आमचे या भागातले माता बंधू भगिनी शांततेने ऐकून गणपतीच्या जे काही चरित्र आहे, शंकरांचं, पार्वती महाराजांचं, आपलं पार्वती मातेचं आणि गणपतीचं, हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांनी असंच आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी करत राहावं आणि आमच्या या दिलखुश मंडळाचं नाव या सोलापूर शहरात, जसं आता आम्ही म्हणतो भवानी पेठचा राजा, या सोलापूर जिल्ह्याचा राजा आमच्या दिलखुश मंडळाने झालं पाहिजे, असं या गणपती चरणी प्रार्थना करतो।